नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 67वा भाग. काल मी कौशिक प्रकाशनासंबंधी बोलताना दोन गोष्टी राहिल्या त्या आधी सांगतो. एक तर मी नाव विसरलो होतो. गुलमोहर प्रकाशनवर आहे, त्यांचं नाव औंधकर आणि खूप पॉप्युलर प्रकाशन तेव्हा त्यांचं होतं. आणि दुसरं विसरलो की साताऱ्यात एक ज्येष्ठ समीक्षक, महाराष्ट्र एमचे उपसंपादक असलेले आणि ज्यांचं नुकतंच निधन झालं ते शंकर सारणांचा उल्लेख करायला विसरलो. तेही प्रकाशक होते आणि त्यांच्या उत्साहामुळे त्यांनी एकदा असं मनात आणलं की शंकर सारणांनी कितीतरी लेखकांना उत्तेजन दिलं. अतिशय जाण असणारे सहृदय मनाचे समीक्षक शंकर सारडा मलाही उत्तेजन दिलं. विश्वास पाटलांसारख्या ते पुढे आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. अनेक लेखकांनी उत्तेजन. महाराष्ट्र टाइम्समध्ये ग्रंथांना महत्त्व देण्याला सुरुवात करणारे शंकर सारडा होते आणि सातारच्या साहित्य संमेलनात ते कार्याध्यक्ष होते. मी माझा उल्लेख केला आहे सातारा साहित्य मेळाव्यात. आणि पुण्याला हल्ली होते. वयोमानपर्यंत त्यांचं निधन झालं. पण एकदा त्यांच्या डोक्यात आलं की आपण सातारला प्रकाशक संघाचं अधिवेशन घेऊया आणि मग काय करायचं म्हणजे सातारा जिल्हा प्रकाशक संघ आपण स्थापन करू. म्हटलं बरं करू तर करू. ते म्हणे मला अध्यक्ष केलं आणि ते झाले सेक्रेटरी. खरं तेच होते, मी नुसतं नामदारी होतो. आणि चक्क महाबळेश्वरला त्यांनी 2 दिवसाचं महाराष्ट्र पातळीवरचं प्रकाशक संमेलन घेतलं. माधव गडकऱ्यांना उद्घाटनाला बोलवलं आणि मी नुसता नामदारी अध्यक्ष का होईना पण होतो, बोललो, स्वागत केलं वगैरे सगळं. पण अतिशय तळमळीनं ग्रंथाबद्दल विलक्षण प्रेम असणारे आणि कुठल्याही लेखकाला उत्तेजन देण्यासाठी उत्सुक असणारे असं शंकर सारडा होते आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. काल उल्लेख माझ्याकडनं राहून गेला, मला क्षमा करा आपण. आणि आजच्या या भागामध्ये कौशिक प्रकाशनाचा प्रकाशन म्हणून एक वेगळा उद्योग जसा केला तसे आणखीन काय काय उद्योग केले त्यासंबंधी एक आढावा घेणार मी. म्हणजे गमतीनं म्हटलं तर नाना उद्योग नाना धंदे असं याचं नाव होऊ शकेल. पण केले म्हणजे कसं असतं की एक 5 हॉर्स पावरची मोटार आहे किंवा पंप आहे, तर तुम्ही त्यांनी विहिरीतनं पाणी काढू शकता, पिढाई चक्की चालवू शकता, कॉन्क्रीट मिक्सरी चालवू शकता. तसं तुमच्याकडे क्षमता असली, आणखी हौस असली, उत्साह असला आणि बुद्धिमत्ताही असली, दोन्ही म्हणजे, आणि योग्य वेळ गेली तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि त्यामुळं आपला उद्योग सांभाळून हौस म्हणून अनेक गोष्टी करायची सवय लहानपणापासून लागली, ती अजूनही कायम आहे. आता बहुतेक आळा घालायला पाहिजे पण अजून नाही बसत आहे. ही व्हिडिओ करून टाकायची सवय अशीच लागलेली आहे, लॉकडाऊनमुळे बाहेर पडायचं नाही म्हटल्यानंतर. एनिवे, तर ही सुरुवात त्यातले काही काही उद्योग जे केले त्याचा सहज आढावा घेतो, लावतो मी. तुम्हाला सुद्धा रंजक वाटेल म्हणून घेतो. मी कॉलेजला होतो आणि दुसऱ्या SY BComला वगैरे, तेव्हाही मला वाचनाची खूप आवड होती. खूप पुस्तकं वाचायचो. आणि माझा मित्र जगन्नाथ गोवित्रीकरचं रेकॉर्डचं होतं, आनंद निकेतन म्हणून, आपण नाव ऐकलं असेल जुन्या पिढीने, भिकाराज म्हणतो. तिथं संध्याकाळी मी गप्पा मारायला जमायचो आणि गप्पा मारता मारता पुस्तकं नवीन काय वाचन, ती लायब्ररी होती, त्याची चर्चा झाल्याची. तिथं बरेच आमचे मित्र वेगवेगळे गोळा व्हायचे. म्हणजे माझे मित्र नंतर झाले तिथे भेटल्यामुळे. त्यात ओक म्हणून एक ग्रस्त यायचे, ते अकलूजला मोहिते पाटलांच्या कारखान्यामध्ये अकाउंटंट होते. त्याचं बोलणं चालेल, कधी ते शनिवार रविवारी पुण्याला की गप्पा व्हायच्या. एकदा ते म्हणले, अरे तुमचं एवढं वाचन जर आहे तर आम्हाला लायब्ररीला पुस्तक घ्यायचे, तर चांगली पुस्तकं तुम्ही बिलकुल काढा बघू. म्हणजे काढतो चांगली पुस्तकं तुमच्या लायब्ररीला योग्य वाटतील अशी. बजेट किती आहे तर म्हणजे साधारणपणे 5,000-1,000 रुपयाचं बजेट आहे. मग मी जरा डोकं चालवलं, यादी केली कुठली पुस्तकं म्हणजे तेव्हा जी चालणारी, लोकांना आवडणारी पुस्तकं वेगळ्या विषयावरची, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा, प्रवास वर्णनापासून रहस्यकथेपर्यंत वगैरे सगळे, कादंबरी, कथा, सगळं. ती पुढच्या रविवारी दाखवलं. म्हणलं याची यादी घ्या तुम्ही पुस्तक. म्हणले आता एवढं केलंयस तू तर तूच पुस्तकं आम्हाला सप्लाय कर ना. अहो म्हणलं माझा काय व्यवसाय, मी आपलं कॉलेज करून टिवल्यावाला करतोय. नाही पण म्हणलं घे ना तू, आणि काय कमिशन तुला मिळेल त्यातलं थोडं आम्हाला लायब्ररीला देईन, बाकी तू नेहमी सगळे सप्लायर असंच करतात. म्हटलं चला गंमत तर करूया, बघूया. मग मी ती यादी घेतली, कोण प्रकाशक आहेत बघितलं, प्रत्येकाकडे गेलो आणि ती सगळी पुस्तक गोळा केली. आणि तोपर्यंत पैसे लागणार होते, तर माझा मामा त्याकडनं पैसे घेतले उसनवार.
कारण जे ज्यांच्याकडनं घेतोय त्यांना पैसे रोख द्यायला पाहिजे ना, प्रकाशक किंवा ग्रंथ विक्रेते असलेले. आणि कारण मग 25-30% कमिशन देतात प्रकाशक, ग्रंथ विक्रेते कमी देतात. आणि असं करून तो 3-4 हजाराची पुस्तकं 5 हजाराची झाली. तर ते म्हणले आता डिलिव्हरी कर ना कारखाना, मी लगेच तुला पेमेंट करतो. आता ती पुस्तकं सगळी गोळा करताना माझ्या खोलीत पुण्याच्या 2 ट्रंका भरायचा ऐवज झाला. मग ट्रंका कुठून तरी आणल्या मामाकडनंच, त्यात ती भरली आणि पुणे अकलूज एस टीवर टाकली ती. आणि ती टाकून अकलूजला गेलो. त्या पुस्तकांची डिलिव्हरी केली, त्याचं बिल तयार केलं, दिलं, पैसे घेतले आणि परत येताना त्यांनी रेल्वे स्टेशनला सोडलं जवळच्या कुठलं तरी आणि पुण्याला परत आलो. आणि ह्यात चांगले मला 500-100 रुपये तरी शिल्लक राहिले सगळा खर्च मिळून. मग ते पेटारे असे झाले ते की जसं शिवाजी महाराज आग्रहून सुटले तसे त्या पेटारे सगळे मोठे झाले ते, कारण खूप पुस्तकं होती तिथं. कारण त्या काळात 5,000 रुपयाची पुस्तकं खूप झाली. आणि परत आलो 500-100 रुपये काहीतरी शिल्लक राहिले. 350-400 मला वाटते काही. मग काय करायचं तर बजाज स्कूटरला नंबर 250 रुपयात लावायचा असेल तेव्हा. बँकेत भरायचे आणि ते पासबुक दिलं की नंबर लागायचा. म्हणून त्याला नंबर लावून टाकूया म्हणून 250 रुपये तिकडे गेले. आणि बाकीचे आमचे गोवित्रीकर, बाकीचे कॉलेजचे मित्र वगैरे ते बाकी खाण्यापिण्यात गेले. पण त्या पुस्तकाशी संबंध असा एक वेगळा तेव्हा आला. आणि तो स्कूटर नंबर पुढे 10 वर्षांनी आला. तेव्हा ती स्कूटर माझ्या एका मित्राला दिली. त्याचा नंबर यायला थोडा 6 महिने वेळ होता. तो आल्यानंतर त्याने ती स्कूटर मला दिली. अर्थात मग स्कूटर आली की दुसऱ्या स्कूटरला नंबर लावायचा, कारण तेव्हा बजाजची स्कूटर मिळायची नाही लवकर. हे परत चक्र चालू राहिलं. पुढे सातारला मी आलो कॉलेज संपवून, इन्कमला प्रॅक्टिस सुरू केली. तरी खुमखुमी होतीच ना मनात कुठेतरी. तेव्हा महाराष्ट्र टाइम्स हे जोरात चालायचा. टाइम्स ऑफ इंडिया ही दर्जेदार असायचा. त्याची एजन्सी होती G.H. देवी आणि कंपनी यांच्याकडे. म्हणजे मोटर स्पेअर्स, इलेक्ट्रिक इक्विपमेंट खूप एजन्सीज त्यांच्याकडे होत्या. मोठी जुनी फर्म ती. म्हणजे पूर्वी फोर्ड कंपनी त्यांच्याकडे एजन्सी होती. प्रतापगंज पेठेमध्ये दुकान आहे त्यांचं. ते चंद्रकांत देवीचे मालक होते बघा. आणि मोठे शेळजी बघायचे नाही, त्या मुलगा चंद्रकांत देवी बघायचे. ते जर ते भेटले मला, म्हणले आम्हाला एजन्सी बंद करून टाकायची, ही किरकोळ ताप फार आहे म्हणले. कारण तेव्हा ते पिवळ्या सायकली टाइम्सचा ब्रँड म्हणून आणि वाटायला मुलं वगैरे अशी असायची घरोघरी येऊन टाकायला. झालं यार, मग चला म्हणले आपण महाराष्ट्र वाचतोच आहे, काय करून बघूया. पण ते करण्यासाठी इन्कम टॅक्सचं आमचं सकाळी 7ला सुरू व्हायचं, ते संध्याकाळी 7पर्यंत चालायचं. मग माझे प्रसाद भावे म्हणून मित्र होता ना, अरविंद भावे LICतले, त्याला म्हणलं असं असं आहे, तुम्ही बघणार आहात का, तर करूया आपण. म्हणले बघू, आम्ही बघू. मग पार्टनरशिप केली माझी, मी स्वतः आणि त्यांच्या दोघांच्या. मी सेकंड कुठे नोकरीला होते. ट्रिओ एजन्सी, तिघं म्हणून ट्रिओ एजन्सीज नाव दिलं. आणि देवींशी व्यवहार ठरवलं, काही रॉयल्टी द्यायची ठरवली. पण तो टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप म्हणजे बेनेट कोलमनकडनं त्याला संमती मिळायला पाहिजे ना. त्यांचा राजीनामा, आमची नियुक्ती, ते सगळं बाळणपण केलं. त्यांचे मालशे म्हणून त्या एरियाचे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह होते. त्यांच्याशी संपर्क आला, त्यांनी ते सगळं मंजूर केलं. मग मोठी चौकात गौरीशंकर तांबोळींची बारकीची जागा होती एक खणाची, ती भाड्यानं घेतली. तिचं ऑफिस सुरू केलं ट्रिओ एजन्सीचं. हे दोन्ही भावे बघायचे, मी आतनं मला संध्याकाळी चक्कर मारायचो. कुलकर्णी म्हणले होते, काका कुलकर्णी, त्याला मॅनेजर म्हणून नेमलं. पोरं नेमली, त्याला सायकली घेऊन दिल्या आणि ते सुरू आहे ट्रिओ एजन्सीचा कारभार. चांगलं चाललं होतं. म्हणजे त्या कमिशन चांगलं असतं, कमिशन खर्चही जातो, तापही असतो, पण चांगले पैसे मिळाले. मुख्य तरुण मुलांना कॉलेज वगैरे जाणाऱ्यांसो आपण काहीतरी पैसे मदत करू शकतो. म्हणजे सकाळच्या वेळेला पेपरची लाईन टाकायची आणि तेवढ्या पैसेतनं मिळतात. असं सुरू झालं. 1 वर्ष 2 वर्ष झाली आणि मला लक्षात आलं की फार व्याप होतो या. कारण काय झालं की ते भावे इतके लोकांना माहीत नव्हते, मी माहीत होतो. आणि मी संध्याकाळी जर केव्हा म्हणाले, तुम्ही ऐका बरोबर, पेपर एक दिवस उशिरा आला नाही की फोन यायचे. म्हणजे आपण इन्कम टॅक्सच्या कामासाठी फोन यायचा, अहो का पेपर आला नाही का, त्यावेळेचं म्हणून नाही आला की पाठवायला सांगतो वगैरे. त्यावेळेला मुलं ही जी लाईन टाकणं, त्याला लाईन टाकणं म्हणतात, तिने दांडी मारावर दुसरा मुलगा पाठवायला लागायचा. मग हे दोघं नोकरीवर गेले असायचे. तेव्हा मी व्यावसायिक म्हणजे थोडं वेळ असायचं. मग ते मॅनेजर काका यायचे, काय झालं, महिना काही हिशोब घ्यायचे. सब एजंटना पैसे ते अंक द्यायला लागायचे, त्यांचे हिशोब घ्यायचे. आणि लाईन टाकणारी पोरं काही वेळा गमत करायची.
समजा एखाद्या 40 अंक एखाद्याला टाकायचे आहेत किंवा 50, तर तो रोज एक अंक मारायचा आणि तो विकायचा कॅशने. मग तो एक अंक असा तो म्हणायचा बघूया काय होतं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा मारायचा. असं चालल्यामुळे कुणी तक्रार सहसा करायचं नसे. पण काय झालं की कोणाची तक्रार की तो आपला मला फोन करायचा, आज अंक कसा आला नाही आणि पंचायत. मग त्याला उत्तर द्यायचं, तुम्ही ऑफिसमध्ये जा, तुम्हाला द्यायला सांगतो वगैरे. मग त्या मुलाला विचारायचं उलट. तो फार व्याप व्हायला लागला. दोन्ही भावे मला भावे मला मोकळं करायचं ना, मला हे व्याप फार परवडणार, तर तुम्हाला चालवायचं चालवलं, आपण सोडून देऊया. नाही ते म्हणलं आम्हाला चालवायचे. मग पुढं दोघांनी चालवली. पुढं प्रसाद भावी त्यातनं बाहेर पडले. अरुभावींनी चालवली. आता नुकतीच त्यांनी सुद्धा ती दुसऱ्याला देऊन टाकली. पण हा एक वेगळा अनुभव आला. त्यामुळं आपले जे एस के पाटील रेल्वेमध्ये त्यांचा मुलगा व्ही एस पाटील तिथे मॅनेजर होते सर्क्युलेशनला, त्यांची गाठ पडली एकदा. एका मिटिंगला जाता आलं आणि एक हा वेगळा उद्योग करून झाला. पण म्हणजे काय काय आपण करतो हे काही सांगता येत नाही, पण झाला खरा. असाच एकदा आम्ही मधुशीच्या दुकानात आम्ही तांदूळ जमायचो. तेच आम्ही सगळे तसे भोजन भाऊ ना, म्हणजे लग्नाला इकडे जा तिकडे जा जेवायला जा. तर प्रत्येक अडचणी की ताट्या वाट्या मिळत आहेत, कमी इकडे आहेत का तिकडे आहेत का बघा वगैरे. तर असं बोलता विषय झाला. मधुला म्हणलं आपण घेऊ रे ताट्या वाट्याच्या आल्या काय. मग एक ताट 2 वाट्या, 1 भांडं आणि तांब्या, असा आम्ही 100चा सेट घेतला. मी आणि लिमा यांनी पैसे घातले आणि काकांनी ते बघायचं मधु काकांनी मंगल सेवा त्याला नाव दिलं. आणि काकांनी ती भांडी दुकानात ठेवली. भाड्यानं द्यायची, आली की मोजून घ्यायची. हे तर काका करत असत मधु काका. मग वर्षाखेर आम्हाला बऱ्यापैकी 2 पैसे सुटत असत. म्हणजे आपण जे पैसे बँकेत ठेवले त्यावर व्याजापेक्षा जास्त पैसे मिळायचे. बरं ते ठीक आहे, शेवटी पैसे घरी आणायचे नसतात. ते मित्रमंडळीतच काहीतरी चला जेवण करा, अमुक करा, चुकण्याकडे जेवायला असे खर्च व्हायचे. पण मजा आली. मग पुढं का मधु का काही कंटाळले, कारण ते भांडं काहीतरी एक भांडं कमी आलं, उद्या आणून देतो. मग काय करायचं, पैसे भरून घ्यायचे का, हे सगळे व्याप व्हायला लागले. ते म्हणले बंद करूया. मग काय करायचं मला अजित गुजर सातारा शनिवार पेठ आमच्या इथं आहे. ते म्हणले मी सुरू करतोय मंगलसेवा. म्हणलं हे घेऊन टाक तुला. तेवढी ती सगळी दिली आणि मग आम्ही मोकळं झालो. हा एक वेगळा अनुभव आला. असाच अनुभव आता कोंबडी पालनासुद्धा एक आला. कोंबडी पालन, कुक्कुटपालन, माझे मित्र शरद तळेकर होते, गुरुवार पेठेत राहायचे. त्यांचा एक मित्र व्हेटरनरीमध्ये कुठेतरी होता. तो म्हणा तुम्ही कोंबड्या का पाळत नाही. तळेकर म्हणे अरबा आपण कोंबड्या पाळूया. अरे म्हणलं मी काय खात नाही, अंडंसुद्धा खात नाही, कोंबड्या कशाला पाळायच्या. नाही म्हणलं माझ्या घराचं जागा आहे, ते शेड मारून होतील की कोंबड्या, तुम्ही थोडे पैसे घाला. बरं म्हणलं घालूया. काय आता म्हणजे आपल्या हौसच दांडगी ना. मग काहीतरी 200 पक्षी आणले. पण ते मला एकच झालं, कुक्कुटपालनाचं बऱ्यापैकी ज्ञान झालं. 200 पक्षी आणले. मग ते लेयर्स लागतात, म्हणजे अंडी घालणारे. मग ते काय व्हेजिटेरियन नसतं, कोंबडा नसतो, कोंबड्याच असतात फक्त व्हाईट लेगवर. मग त्याला ते शेड तयार केली तिथे आधी. मग पक्षी आणले. मग त्या पक्ष्यांचा मेंटेनन्स शरद तळेकर बघायला लागला. त्याला नाव दिलं स्टॅक पोल्ट्री, म्हणजे शरद तळेकर अरुण गुळे STAG स्टॅक पोल्ट्री. मग ते 100 आणले, मग 200 आले, मग 300 झाले. तिथे एवढी शेड वाढवली. आणि शरद तळेकर तो सगळं करायचा, कारण त्याचा खूप उस्तवारी असते. रोग येणार नाही म्हणून काळजी घ्यायला लागते. ते भुसा खाली जे विष्ठा पडते ते बदलायला लागतं, म्हणून नवीन घालायला लागतं. ते खत म्हणून विकायला लागतं, अंडी विकायला लागतात. हे सगळं शरद तळेकर करायचं. तोही नोकरीला रेव्हेन्यू होता आणि घरातली माणसं करायची. ते तो म्हणला ही कोंबड्या पाळून असं झालंय, आमची कोंबडी खाणं बंद झालंय. कारण रोज त्या कोंबडीला आपण हात लावून हे करतो, कारण त्याच्या चोची कापायला लागतात. म्हणलं ते त्यामुळे आता हे बंद करूया. एक दिवस तेही बंद करून झालं. नुकसान नाही झालं कोणाचं, त्याचंही नाही माझंही नाही. पण हा एक वेगळा अनुभव आला की कोंबड्या कशा पाळायच्या, त्यात पाणी काय, कुठनं खाद्य आणायचं, ती पिल्लं झाली की कशी विकायची, काय सगळं अनेक प्रकार करायचं तो सगळं. पण ज्ञान मला होत गेलं. हा एक वेगळा प्रकार आणखीन अनुभवाला आला. आणि हे होता होता मला साल नक्की आठवत नाही. माझ्याकडे रामभाऊ आपटे, मधु भागवत आणि माझा भाचा शशिकांत कळमकर हे तिघं फुल टाईम कामाला होते इन्कम टॅक्स सेल्स टॅक्सचं काम बघायला. मनात आलं की त्यांना काहीतरी आपण ते तिघही भाड्याच्या घरात राहत होते, तर काहीतरी करूया आपण. मग करायचं काय तर एखाद्या जागा घेऊन बांधून त्याला द्यायला पाहिजे.
जे फुकट नाही द्यायचे पण ॲट कॉस्ट द्यायचे. मग एक प्लॉट मिळाला सोमवार पेठेत. तो प्लॉट खरेदी केला आणि मग तो प्लॉटवर बांधायचं म्हणजे सुदैवानं माझा धाकटा भाऊ अशोक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर्स होता. त्या साहाय्यानं तो प्लॉट खरेदी केला. त्यामुळे इथे इमारत बांधूया. मग प्लॅन काढून घेतला मंजुनाथ मार्वल या इमारतीचा. मग काही फ्लॅट या तिघांच्या करता शशिकांतला 2 रूमचा फ्लॅट, या तिघांना दोघांना 3 रूमचे फ्लॅट्स, तेव्हा 50,000 रुपये एका फ्लॅटचे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन यायची. 2 रूमचे आणि 3 रूमचे 75,000. तेव्हा त्यामुळे तुम्ही मला 5,000 रुपये द्या, बाकीचे तुमच्या पगारातनं हप्ता फेडून देऊ बिनव्याजी. त्याप्रमाणे त्यांना ते दिले. बाकीचे फ्लॅट होते ते विकले. मग ते कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म म्हणजे मॅनर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केली. हाऊसिंग सोसायटी फॉर्म करायला लागते ना त्याला, तेव्हा अपार्टमेंट ॲक्ट सातारा लागू नये. आणि मग ते सोसायटी झाली. मग त्याच्या एक वर्ष चेअरमन मी होतो. माझ्याकडे एक फ्लॅट ठेवला होता. मग तो जिल्हा बँकेला मतदारसुद्धा 1 वर्ष मी होतो हाऊसिंग सोसायटी विभागातनं. आणि मग शेवटी तोही फ्लॅट विकला. सर्व फ्लॅट विकून झाले आणि मग त्यातनंही मी मोकळा झालो. यापैकी शशिकांत कळमकरनी या कुणी फ्लॅट ठेवलेत, कुणी विकलेत. पण ह्या पुढे 3-4 वर्षामध्ये दर महिना यांच्याकडे थोडा हप्ता घेऊन 50,000 आणि 75,000 रुपये मी माझे परत घेतले. कॉस्ट आलेली फक्त बिनव्याजी घेतले ते सुद्धा. आता त्या फ्लॅटची किंमत 10-12 लाख रुपयाच्या पुढे आहे. पण त्यांना दिल्याचं मलाही समाधान आहे. आता या भागात इथेच थांबूया, कारण खरं आणखीन 2 विषय राहिलेत. 1 मिनिट 2 मिनिट तेही संपून टाकतो. आर्थिक व्यवहार करता करता लिझिंगचं एक डोक्यात आलं, फायनान्स आणि लिझिंग म्हणून मी डॉक्टर लाहोटी आणि रवी भोसले आमच्या डोक्यात आले की आपण करूया लिझिंग कंपनी. म्हणून कौशिक फायनान्स अँड लिझिंग कंपनी काढली, प्रायव्हेट लिमिटेड. 25 मित्रांच्याकडनं पैसे 25,000 रुपये गोळा झाले. ती चालवली 2-3 वर्ष. डिव्हिडंडही बऱ्यापैकी दिलं, पण वसुलीला जे लागतं ती आपल्याला पठाणी वसुलीची अक्कल नाही. त्यामुळं पुढं वसुलीने थकीत झालं. आणि शेवटी ज्यांनी पैसे घातले ते 25,000 रुपये, त्या सगळ्यांना सगळे मिळून 25,000 रुपये आम्ही 2 वर्षात परत केले डिव्हिडंड किंवा अन्य रूपानं, आणि त्यातनं मोकळं झालो. असंच गोडबोले फायनान्सही काढली की मी आता आमच्या घरातलेच पैसे घालू. त्याचाही हाच प्रकार झाला. शेवटी व्याज वसूल करण्याची जी कला आहे ती आपल्या अंगात नाही याचा साक्षात्कार झाला. आपल्याला हे मान्य व्हायला पाहिजे. आणि मला एक असं वाटतं की नेहमी कुठलाही उद्योग सुरू करताना त्यात नुकसान मॅक्सिमम किती येईल ह्याचा तयारी ठेवून मगच करावं. आणि तो बंद करायची क्षमता असली पाहिजे. कारण या गोडबोले फायनान्सच्या नावाने एक फ्लॅट होता, त्यामुळे तो गोडबोले फायनान्स लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड बंद करताना सुद्धा खूप व्याप झाला. त्यामुळं कुठल्याही नवीन उद्योगात शिरताना बाहेर पडायचा रस्ता सांभाळून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. हे अनेक गोष्टी करता शिकलो. आता बहुतेक नवीन काही करणार नाही असं म्हणतं. सिनेमा केले मराठी ते तुम्हाला माहितीच आहे, ते तुमच्याकडं सगळ्यांच्या बघण्यात आहे. पण त्याच्याबद्दल मी सिनेमाचं दिवस हे पुस्तकही लिहिलेलं आहे. पण बाकी इतर अनेक उद्योग आता बहुतेक नवीन काही करणार नाही असं वाटतंय. बायकोरे असा आतापर्यंत विश्वास आहे, कारण नवीन काही भानगड करणार नाही. पण न नियतीच्या मनात काय असेल कोणी सांगावं. आज इथेच थांबूया, उद्या नवीन